परिस्थितीवरती जे काही बोललात त्याबद्दल. तर अमरावतीमध्ये सातत्यानं रुग्णसंख्या वाढतेय. संपूर्ण राज्यामध्ये जर कोरोनाचा रुग्णसंख्येचा विस्फोट कुठे झाला असेल तर तो अमरावतीमध्ये, आणि त्यामुळे काय उपाययोजना करणं गरजेचं आहे हे आपण डॉक्टरांकडून जाणून घेतलं. आता याच संदर्भात अमरावती महापालिकेचे आयुक्त प्रशांत रोडे यांनी काय प्रतिक्रिया दिली ऐकूयात. पालिकेच्या आस्थापनेवरील आणि कंत्राटी कर्मचारी एकूण 3400 कर्मचारी कार्यरत आहेत. यामध्ये या 1 जानेवारीपासून 80 कर्मचारी हे कोरोना पॉझिटिव्ह आढळून आलेले आहेत. सुदैवाने सगळे कर्मचारी जे आहेत हे व्यवस्थित आहेत. पुण्यामध्ये सुद्धा रुग्णांचा आकडा सातत्यानं वाढतोय आणि गेल्या आठवड्यामध्ये 600 इतकी रुग्णसंख्या होती आणि ती आता वाढून 853 इतकी झालेली आहे. त्यामुळे पुण्यामध्ये 853चा आकडा आता पार झालेला आहे रुग्णसंख्येचा. शहरामध्ये 42 मायक्रो कंटेनमेंट झोन्स नव्यानं तयार करण्यात आले असून कोरोनाची त्रिसूत्री पाळा असं आवाहन सातत्यानं केलं जात आहे. पुण्यामध्ये सुद्धा कोरोना रुग्णांचा आकडा हा दिवसेंदिवस वाढतोय. 600 म्हणता आता पुण्यामध्ये एका दिवसाला 853 इतके रुग्ण सापडलेले आहेत. 24 तासात 7 कोरोना रुग्णांचा मृत्यू देखील पुण्यामध्ये झालाय. थेट जाऊया तर पुण्यातून वैभव सोनावणे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेलेत. वैभव, पुण्यातली काय परिस्थिती आहे संपूर्ण जिल्ह्यासंदर्भातली? गेले आठवडाभर शहरभरामध्ये साधारण ग्रामीण आणि शहर असं दोन्ही मिळून 1000च्या आसपास रुग्ण असायचे. शहरामध्ये 600च्या आसपास आणि ग्रामीण भागात 350-400च्या आसपास. काल जर पहिली आकडेवारी जी आली आहे ती चिंताजनक आहे. याचं कारण आठवडाभर 650 ते 650, 700च्या दरम्यान राहिलेला आकडा काल अचानक 850 वरती पोहोचला आहे. म्हणजे जवळपास 150 ते 200 रुग्णांची वाढ जी आहे तिचा ट्रेंड पाहायला मिळतो. रुग्णवाढीचा दर जो आहे किंवा रुग्ण दुपटीचा दर जो आहे तो वाढताना पाहायला मिळतो. आणि काल महापालिकेने 42 कंटेनमेंट झोन्स जे आहेत ते घोषित केले पुन्हा नव्याने. मात्र या सगळ्यांच्या पलीकडं चाचण्यांची संख्या वाढवली जाते, वॅक्सिनेशन सेंटर सुरू केलेत, तरीसुद्धा रुग्णवाढीचा धोका जो आहे किंवा संख्या जी आहे ती वाढताना दिसते, ती काही आटोक्यात येत नाही आहे. हे प्रमाण आणखी वाढल्यावरती गडबड नको म्हणून प्रशासनाकडून जम्बो हॉस्पिटल हे व्हेंटिलेटर कक्ष जो आहे जम्बो हॉस्पिटलचा तो सुरू करायची सगळी तयारी जी आहे ती पूर्ण करण्यात आली आहे. त्याचे इन्फ्रास्ट्रक्चरल ऑडिट असेल किंवा इलेक्ट्रिक ऑडिट असेल, या दोन्ही गोष्टी करून घेण्यात आल्यात. आणि अतिदक्षता विभाग जो आहे तो ससूनचाच वापरण्यात येईल असं जिल्हा प्रशासनानं ठरवलंय. त्याच्यामुळे एकूण परिस्थिती जी आहे ती काहीशी चिंताजनक नक्की आहे. मात्र या सगळ्यामधला जो महत्त्वाचा भाग असणार आहे तो म्हणजे एकमेकांचे संपर्क येऊ न देणं. आणि सध्याच्या काळामध्ये सगळे व्यवहार सुरळीत असताना सुद्धा आकडे जे आहेत ते या वेगानं वाढणं हे फारसं चिंताजनक नाही आहे असं काही डॉक्टरांचं म्हणणं. याचं कारण त्यांचं संपर्क जो आहे एकमेकांशी तो इतक्या मोठ्या प्रमाणावरती येत असताना येणार हे आकडे हे अगदी नगण्य आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. मात्र दुर्लक्ष तरी केलं नाही पाहिजे. हा ट्रेंड जो आहे किंवा रुग्णवाढीचा दर जो आहे तो कधीही दुप्पट होऊ शकतो. आवाक्याच्या बाहेर रुग्णांची संख्या जाऊ शकते, ज्याला इन्फ्रास्ट्रक्चर अपुरं पडेल, जे सुरुवातीच्या टप्प्यामध्ये आपण वर्षभरापूर्वी पाहिलं होतं. त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टींची काळजी घ्यायचं आवाहन जे आहे ते प्रशासनानं केलंय. त्रिसूत्री जी दिलेली आहे कोरोनाची ती पाळण्याचं आवाहन केलंय. बिलकुल वैभव, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी. पुण्यामधला हा आढावा घेतला. मात्र